नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 26 जानेवारी. काल आपण पाहिले की स्वामींनी हरिद्वार मध्ये एका महारोग्याला स्पर्श करून रोगमुक्त केले. पण त्या माणसाला तो भयानक रोग का झाला होता? स्वामींनी सर्वांसमोर त्याच्या पूर्वजन्माचे कोणते गुपित उघड केले जाणून घेऊया आजच्या नित्यदर्शनाच्या भागात. स्वामींनी त्या रोगमुक्त झालेल्या माणसाला जवळ बोलावले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणात त्याची स्मृती जागी झाली आणि तो स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल बोलू लागला. गेल्या जन्मात तो एक साधू पुरुष म्हणून ओळखला जात होता. स्वामींनी स्पष्ट केले की मानवी जीवनातील शारीरिक दुःखे आणि मानसिक यातना या पूर्वजन्मातील दुष्कृत्यांशी निगडीत असतात. 12 वर्षांपूर्वी त्याला तो रोग झाला. तो त्याच्या कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठीच होता. स्वामी म्हणाले, जगात सुखे किंवा दुःखे काहीच नसतात. माणूस आपल्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतो. हिशोब पूर्ण झाला की तो मुक्त होतो. आजचा हा प्रसंग आपल्याला कर्माचा सिद्धांत शिकवतो. आपण जे काही भोगतो ते आपल्याच कृतीचे फळ असते. स्वामी सांगतात की मानवाने माणसासारखे वागावे, हिंस्त्र पशुसारखे नाही. आपण आपल्या सर्व यातनांना स्वतः जबाबदार असतो. परंतु स्वामींचे नित्य स्मरण केल्यास ते आपल्याला या यातनातून मुक्त करून सन्मार्गाला लावतात. त्यामुळे इथून पुढे एकही पापकृत्य करू नका आणि आनंदाने जगा. स्वामींच्या अशाच नित्यलीला रोज अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.